धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत काळेपासून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले। राष्ट्रवादी ज्येष्ठ जयंत पाटील व त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अश्लील व घाण भाषणांमध्ये उल्लेख केला। आमदार पडळकर सारखा व्यक्ती दररोज भुकत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। यांच्यासारख्या व्यक्तींमुळे महाराष्ट्राच्या चांगल्या परंपरेला तडा जात आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतपणे राजकारण केले जाते, परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे। वेळेवर गोपीचंद पडळकर यांना आवरावे असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे। गोपीचंद पडळकर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला काळे फासून प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी रणजितराजे भोसले, जगन ताकटे, भिका नेरकर, जितू पाटील, दीपक देवरे, मंगलदास वाघ, वाल्मिक मराठे, अशोक तुळकर, अमित शेख, भोला सैंदाने, युसुफ शेख, रामेश्वर साबरे, राजू चौधरी, वैभव पाटील, गोलू नागमल, मनोहर निकम, शेख उजेर, डी पाटील, हेमंत पाटील, विश्वजित देसले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोपीचंद पडळकर यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये, असभ्य भाषेमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब व स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अतिशय चुकीचं विधान केलं। हे महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासण्याची घटना काल घडली। महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणे, सभ्यपणे राजकारण करण्याची पद्धत होती, पण ही पद्धत मुळीच घाण कृत्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले आहे। याचा आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे। या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये घोषणा देऊ, त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारून त्यांची प्रतिमा जाळण्याचं काम या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही केलंय। आम्ही इशारा देतो की भाजपने वेळेवर यांना आवर घालावा। धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जर गोपीचंद पडळकर आला तर त्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही देतो। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।